हरि ओम श्री परमात्मने नमः। अतः सप्तदशोऽध्यायः। 16व्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी निष्काम भावनेने सेवन केले जाणारे शास्त्रविहित गुण आणि आचरण यांचे दैवी संपत्ती या नावाने वर्णन करून नंतर शास्त्रविपरीत आसुरी संपत्तीचे कथन केले आहे। तसेच आसुर स्वभावाचे पुरुष नरकामध्ये पडतात असं म्हटलंय आणि असे सांगितले आहे की काम, क्रोध, लोभ हेच आसुरी संपत्तीचे मुख्य अवगुण आहेत आणि हे तिन्ही म्हणजेच नरकाची द्वारे आहेत। यांचा त्याग करून जो मनुष्य आत्मकल्याणासाठी साधन करतो त्याला परमगती प्राप्त होते। यानंतर भगवंतांनी असं सांगितलं की जो मनुष्य शास्त्रविधी सोडून मन मानेल तसे आपल्या समजुतीप्रमाणे जे कर्म बरे वाटेल ते तो करीत राहतो त्याला आपल्या त्या कर्माचं फळ मिळत नाही। सिद्धीसाठी केलेल्या कर्मामुळे सिद्धी मिळत नाही, सुखासाठी केलेल्या कर्माने सुख मिळत नाही आणि परमगती तर त्याला मिळतच नाही। म्हणून करण्याजोग्या आणि न करण्याजोग्या कर्माची व्यवस्था सांगणाऱ्या शास्त्रांच्या विधानाप्रमाणेच तुला निष्काम भावनेने कर्म केले पाहिजे। हे ऐकून अर्जुनाच्या मनात अशी जिज्ञासा उत्पन्न झाली की जे लोक शास्त्रविधी सोडून मन मानेल तशी कर्मे करतात त्यांची कर्मे व्यर्थ असतात हे बरोबरच आहे, परंतु असे लोकही असू शकतात की जे शास्त्रविधी न जाणल्यामुळे किंवा इतर कोणत्याही कारणाने शास्त्रविधींचा त्याग करतात, परंतु यज्ञ, पूजा इत्यादी शुभकर्मे श्रद्धेने करतात। त्यांची स्थिती काय असते अशी जिज्ञासा व्यक्त करीत अर्जुन भगवंतांना विचारत आहे। अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषान्निष्ठा तु का कृष्ण सत्वबाहो रजस्तमः। अर्जुन म्हणाले, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती, सात्विक, राजस की तामस? या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की शास्त्रविधी सोडण्याची गोष्ट 16व्या अध्यायातील 23व्या श्लोकामध्ये सांगितली आहे आणि येथे सांगत आहेत या दोन्ही गोष्टींचा एकच भावार्थ आहे की यामध्ये काही अंतर आहे असा प्रश्न निर्माण होतो। तर बघा, अंतर यामध्ये अवश्य आहे। तिथे अवहेलना करून शास्त्रविधीच्या त्यागाचं वर्णन आहे आणि येथे न जाणण्यामुळे होणाऱ्या शास्त्रविधीच्या त्यागाचं वर्णन आहे। त्यांना शास्त्राची पर्वाच नाही आणि ते आपल्या मनाला जे वाटेल जे कर्म बरं वाटेल तेच करतात, म्हणून तेथे वर्तते कामकारत असं म्हटलंय। परंतु या ठिकाणी यजन्ते श्रद्धयान्विता असं म्हटलंय, म्हणून या लोकांना श्रद्धा आहे। जेथे श्रद्धा असते तेथे उपेक्षा येऊ शकत नाही। या लोकांना परिस्थिती व वातावरण यांच्या प्रतिकूलतेमुळे, सवय नसल्यामुळे किंवा श्रम व अध्ययन इत्यादींच्या उणिवेमुळे शास्त्रविधीचे ज्ञान होत नसते। या अज्ञतेमुळेच त्यांच्याकडून शास्त्रविधींचा त्याग होत नाही। दुसरा प्रश्न असा की निष्ठा या शब्दाचा अर्थ काय? निष्ठा हा शब्द येथे स्थितीचा वाचक आहे। 3ऱ्या श्लोकामध्ये याचे उत्तर देताना भगवंतांनी म्हटले आहे की हा पुरुष श्रद्धामय आहे। ज्याची जशी श्रद्धा आहे तसा तो पुरुष असतो, अर्थात तशीच त्याची स्थिती असते, याचं नाव निष्ठा आहे। त्यांची निष्ठा सात्विकी आहे की राजसी आहे की तामसी असे विचारण्याचा भावार्थ काय अर्जुनाचा? तर बघा, 16व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी दैवी प्रकृतीच्या आणि आसुरी प्रकृतीच्या अशा दोन प्रकारच्या मनुष्याचं वर्णन केलं। यापैकी दैवी प्रकृतीचे लोक जे शास्त्रविहित कर्माचं आचरण निष्काम भावनेने करतात त्यामुळे
त्यांना मोक्ष प्राप्त होतो. आसुरी स्वभावामधील जे तामस लोक पापकर्माचं आचरण करतात ते नीच योनी किंवा नरक प्राप्त करून घेतात. तमोमिश्रित राजस लोक शास्त्रविधीचा त्याग करून मनाला वाटेल तशी चांगली कर्मे करतात, मात्र त्यांना चांगल्या कर्माचं काही फळ मिळत नाही, परंतु पापकर्माचं फळ त्यांना भोगावंच लागतं. या वर्णनामुळे दैवी व आसुरी संपत्तीच्या मनुष्यांच्या वरील गोष्टी या अर्जुनाला समजल्या, परंतु शास्त्रविधी न जाणल्यामुळे शास्त्रविधांचा त्याग करूनही जे श्रद्धेने शास्त्रविधीने पूजन इत्यादी करणारे आहेत ते कोणत्या स्वभावाचे आहेत, दैवी स्वभावाचे की आसुरी स्वभावाचे, याचे स्पष्टीकरण झालं नाही. ते समजून घेण्यासाठी अर्जुनाचा असा प्रश्न आहे की या लोकांची स्थिती सात्विकी असते की राजसी असते की तामसी असते, म्हणजे ते दैवी संपत्तीचे आहेत की आसुरी संपत्तीचे. आता अजून एक प्रश्न निर्माण होतो. वरचं विवेचन जर पाहिलं आपण तर असं वाटतं की जगामध्ये 5 प्रकारची माणसं असू शकतात. पहिला प्रकार असा आहे की जे शास्त्रविधीचे पालनही करतात आणि ज्यांच्यामध्ये श्रद्धा सुद्धा आहे. दुसरा प्रकार जे शास्त्रविधीचे काही अंश पालन करतात परंतु त्यांच्यामध्ये श्रद्धा नाही. तिसरा प्रकार असा आहे ज्यांच्यामध्ये श्रद्धा तर आहे परंतु ते शास्त्रविधीचे पालन करू शकत नाही. चौथा प्रकार असे जे शास्त्रविधीचे पालनही करीत नाहीत आणि त्यांच्याविषयी श्रद्धा सुद्धा बाळगत नाही. आणि पाचवा प्रकार असा आहे जे शास्त्रविधीची उपेक्षा करून त्यांचा त्याग करतात. या पाचाचं स्वरूप काय आहे, त्यांची गती कशी असते, तसे त्यांचं वर्णन गीतेच्या कोणत्या श्लोकाप्रमाणे मुख्यतः आलेलं आहे. तर पहिला प्रश्न बघा, ज्यांच्यामध्ये श्रद्धाही आहे आणि जे शास्त्रविधीचे पालनही करतात असे पुरुष 2 प्रकारचे आहेत. एक निष्काम भावनेने कर्माचं आचरण करणारे आणि दुसरे सकाम भावनेने कर्माचं आचरण करणारे. निष्काम भावनेने आचरण करणाऱ्या दैवी संपत्तीयुक्त सात्विक पुरुषांना मोक्ष मिळतो. याचं वर्णन मुख्यतः 16व्या अध्यायातील पहिल्या 3 श्लोकामध्ये तसेच या अध्यायातील 11व्या आणि 14व्या श्लोकापासून 17व्या आणि 20व्या श्लोकापर्यंत आलेलं आहे. सकाम भावनेने आचरण करणाऱ्या सत्वमिश्रित राजस पुरुषांना सिद्धी, सुख व स्वर्गादी लोक यांची प्राप्ती होते. याचं वर्णन 2ऱ्या अध्यायातील 42व्या, 43व्या, 44व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. तसेच 4थ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 7व्या अध्यायामधील 20व्या, 21व्या आणि 22व्या श्लोकामध्ये आणि 9व्या अध्यायातील 20व्या, 21व्या आणि 23व्या श्लोकामध्ये आलेलं आहे. दुसरा प्रकार असा की जे लोक काही अंशी शास्त्रविधीचे पालन करीत यज्ञ, दान, तप इत्यादी कर्म करतात परंतु त्यांच्यामध्ये श्रद्धा नसते, त्या पुरुषांची कर्मे असत म्हणजे निष्फळ असतात. त्यांना या कर्मामुळे या लोकी किंवा परलोकी कोणताही लाभ होत नाही. त्यांचं वर्णन या अध्यायाच्या 28व्या श्लोकामध्ये भगवंताने केलेलं आहे. तिसरा प्रकार की जे लोक अज्ञानामुळे शास्त्रविधींचा त्याग करतात परंतु त्यांच्यामध्ये श्रद्धा असते असे जे पुरुष आहेत, श्रद्धेच्या भेदाने सात्विकही असतात परंतु राजस व तामस असेही ते असतात. त्यांची गती सुद्धा स्वरूपाप्रमाणे असतं. त्यांचं वर्णन या अध्यायातील 2ऱ्या, 3ऱ्या व 4थ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. चौथा प्रकार असा की जे लोक शास्त्र मानित नाहीत व ज्यांच्यामध्ये श्रद्धाच नसते, त्यामुळे जे काम, क्रोध आणि लोभ यांना बळी पडून आपले पापमय जीवन घालवित असतात ते आसुरी संपत्ती लोक नरकामध्ये पडतात व नीच योनी प्राप्त करून घेतात. त्यांचं वर्णन 7व्या अध्यायातील 15व्या श्लोकामध्ये आणि भगवंताने छानपैकी केलेलं आहे. त्यानंतर 5वा प्रकार जे लोक उपेक्षेने शास्त्रविधींचा त्याग करतात आणि आपल्या समजुतीप्रमाणे त्यांना जे बरे वाटेल तेच करतात, त्या स्वतःच्या इच्छेनुसार वागणाऱ्या पुरुषांपैकी ज्यांची कर्मे शास्त्र निषिद्ध असतात त्या तामस पुरुषांना नरकादी दुर्गती मिळते. याचं वर्णन 4थ्या अध्यायाच्या उत्तरात आलेलं आहे. अर्जुनाचा प्रश्न ऐकून भगवंत आता पुढील 2 श्लोकामध्ये थोडक्यात उत्तर देत आहेत. श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. भगवंत म्हणाले, अर्जुना, मनुष्याची ती शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारचीच असते. ती तू माझ्याकडून ऐक. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत.
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यच्छ्रद्धस्स एव सः. हे भारता, सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुरूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचं स्वरूप असते. श्रद्धेनुसार मनुष्याच्या निष्ठेचे स्वरूप सांगितलं. यावरून असे जाणण्याची इच्छा होते की कोण मनुष्य कोणत्या निष्ठेचा आहे, त्याची ओळख कशी होणार. यावर भगवंत म्हणतात, यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसाः प्रेतान भूत गणांशान्ये यजन्ते तामसा जनः. अर्जुना, सात्विक माणसे देवांची पूजा करतात, राजस माणसे यक्ष राक्षसांची पूजा करतात, तसेच जी इतर तामस प्रकारची माणसं असतात ती भूत प्रेत पिशाचादिकांची पूजा करत असतात. न जाणल्यामुळे शास्त्रविधीचा त्याग करून त्रिविध अशा प्रकारे स्वाभाविक श्रद्धेने यजन करणाऱ्याचे वर्णन केलेलं आहे. परंतु शास्त्रविधीचा त्याग करणाऱ्या अश्रद्ध मनुष्याविषयी काही सांगितलेलं नाही. म्हणून अशी जिज्ञासा वाटते की ज्यांच्यामध्ये श्रद्धाही नाही आणि जे शास्त्रविधीला मानतही नाही तरी घोर तपे इत्यादी कर्मे करतात, ते कोणत्या श्रेणीमध्ये मोडतात. यावर भगवंत पुढच्या 2 श्लोकामध्ये सांगतायत. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनः दंभाहंकार संयुक्ता कामरागबलान्वितः. भगवंत म्हणतात, अर्जुना, जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात, तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी ते युक्त असतात. कर्षयंत शरीरस्थं भूतग्राममचेतसः मांचैवांत शरीरस्थं तान् विद्यासुरनिश्चयान्. अर्जुना, जे शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुर स्वभावाचे आहेत असे तू जाण. त्रिविध स्वाभाविक श्रद्धा असणाऱ्यांची तसेच घोर तप करणाऱ्या लोकांचे लक्षण सांगून आता भगवंत सात्विकतेचे ग्रहण आणि राजस तामस यांचा त्याग करण्याच्या उद्देशाने सात्विक, राजस, तामस अशा आहार, यज्ञ, तप, दान यांचे भेद ऐकण्याची अर्जुनाला आज्ञा देत आहेत. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं शृणु. अर्जुना, भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असते. तसेच यज्ञ, तप, दान 3 प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी आहार, यज्ञ, तप, दान यांचे भेद ऐकण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार या श्लोकामध्ये ग्रहण करण्यास योग्य असलेल्या सात्विक आहाराचं ते वर्णन करीत आहेत. आयुः सत्व बलारोग्य सुख प्रीती विवर्धनः रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहारा सात्विक प्रियः. अर्जुना, सात्विक आहार कसा आहे? आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावतः मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. प्रश्न असा होतो, आयुष्य, बुद्धी, बल, आरोग्य, सुख आणि प्रेम वाढणे म्हणजे काय आणि ते वाढवणारे आहार कोणते आहेत? तर बघा, पहिला मुद्दा, आयुष्य याचा अर्थ वय आहे किंवा जीवन आहे. जीवनाचा काल वाढणे म्हणजे आयुष्य वाढणे. दुसरं,
सत्व याचा अर्थ आहे बुद्धी. बुद्धी ही निर्मल, तीक्ष्ण आणि यथार्थ तसेच सूक्ष्मदर्शिनी बनणे म्हणजेच सत्व वाढणे. तिसरा प्रकार बल. याचा अर्थ आहे सत्कार्यामध्ये यश देणारी मानसिक व शारीरिक अशी शक्ती. ही आंतर व बाह्य शक्ती वाढणे म्हणजेच बळ वाढणे. चौथा प्रकार मानसिक व शारीरिक रोग नष्ट होणे म्हणजेच आरोग्य वाढणे. पाचवा प्रकार हृदयामध्ये संतोष, सात्विक अशी प्रसन्नता आणि पुष्टी होणे. तसेच मुखादी शरीराच्या अवयवांवर शुद्ध भावजनित आनंदाचे लक्षण प्रगट होणे म्हणजे सुख होय. यांची वृद्धी म्हणजे सुख वाढणं होय. सहावा प्रकार चित्तवृत्ती प्रेम भावनेने संपन्न होणे आणि शरीरामध्ये प्रीतिकर चिन्हे प्रगट होणे म्हणजेच प्रेम वाढणे होय. वरील प्रमाणे आयुष्य, बुद्धी आणि बळ इत्यादी वाढवणारे जे दूध, तूप, भाज्या, फळे, साखर, गहू, सातू, चणे, मूग आणि तांदूळ इत्यादी पदार्थ आहेत ते सात्विक आहार होत. हे समजावून सांगण्यासाठी आहाराचे हे लक्षण दिलेलं आहे. आता ते आहार कसे असतात तर बघा, रस्याः, स्निग्धाः, स्थिराः आणि रुद्याः या पदार्थांनी भगवंतांनी ही गोष्ट सांगितलेली आहे. पहिला, दूध, साखर इत्यादी रसयुक्त पदार्थांना रस्यः असं म्हणतात. लोणी, तूप तसेच सात्विक पदार्थापासून काढलेली तेले इत्यादी स्नेहयुक्त पदार्थांना स्निग्धाः असं म्हणतात. ज्या पदार्थाचे सार बराच काळ शरीरामध्ये स्थिर राहते अशा ओज संपन्न करणाऱ्या पदार्थांना स्थिराः असं म्हणतात. जे अस्वच्छ व अपवित्र नाहीत तसेच जे पाहताच मनामध्ये सात्विक रुची उत्पन्न होते अशा पदार्थांना हृद्याः असे म्हणतात. आता या ठिकाणी भगवंतांनी आहारा असा शब्द वापरलाय. याचं तात्पर्य काय तर बघा, भक्ष्य, भोज्य, लेह्य आणि चोष्य अशा 4 प्रकारच्या खाण्याजोग्या पदार्थांना आहार म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण 15व्या अध्यायातील 14व्या श्लोकामध्ये आपण करून आलो आहोत. तेथे चतुर्विध अन्न या नावाने त्याचं वर्णन आपण केलेलं आहे. प्रश्न असा निर्माण होतो की भगवंतांनी पूर्वीच्या श्लोकामध्ये आहाराचे 3 भेद ऐकण्यास सांगितले होते, परंतु येथे सात्विक प्रियः असा आहार करणाऱ्या पुरुषांची गोष्ट सांगितलेली आहे. जो पुरुष ज्या गुणांचा असतो त्याला त्याच गुणांचा आहार आवडतो, म्हणून पुरुषाबद्दल सांगताना आहाराची गोष्ट आपोआपच येते. मनुष्याच्या भोजनविषयक आवडीमुळे त्यांची ओळख पटते, म्हणून अशा उद्देशाने असा प्रयोग या ठिकाणी भगवंताने केलेला आहे. सात्विक पुरुषाने ग्रहण करण्यास योग्य अशा आहाराचं वर्णन करून आता पुढील 2 श्लोकांमध्ये त्याग करण्यास योग्य असलेल्या राजस व तामस पुरुषांच्या आहाराचं वर्णन भगवंत करीत आहेत. कट्वम ललवनात्युष्ण तीक्ष्ण रूक्षविदाहिनः आहारा राजस श्रेष्ठा दुःख शोकामय प्रदाः. अर्जुना, कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. प्रश्न असा निर्माण होतो, कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, रुक्ष आणि दाहकारक असे कोणत्या आहाराला म्हणतात? उत्तर बघा, कडुनिंब, कारले इत्यादी पदार्थ कडू असतात. काही लोक मिरी, चरचरीत पदार्थांना कडू असे मानतात, परंतु या वर्णामध्ये तीक्ष्ण, तिखट हा शब्द स्वतंत्रपणे आलेला आहे. कटू रस हा त्यांच्यामध्येच मोडतो, म्हणून येथे कटू या शब्दाचा अर्थ तिक्त मानून त्याचा कडू असा अर्थ केला आहे. चिंचेसारखे पदार्थ आंबट आहेत. क्षार तसेच विविध प्रकारचे मिठे हे खारट आहेत. फार गरम वस्तू म्हणजे अत्यंत उष्ण आहार, तांबडी मिरची इत्यादी पदार्थ तिखट होत. भट्टीमध्ये भाजलेले अन्नादी पदार्थ रुक्ष होत आणि मोहरी इत्यादी पदार्थ हानिकारक आहेत. क्षम्यतां,
मोहरी इत्यादी पदार्थ दाहकारक आहेत. दुःख शोकामय प्रदाह असं भगवंताने वाक्य वापरलं, शब्द वापरलाय. याचा भावार्थ काय तर बघा, खाताना गळा इत्यादीमध्ये त्रास वाटणे, तसेच जीभ, टाळू इत्यादी भाजणे, दात आंबणे, चावण्यास त्रास होणे, डोळे व नाक यांच्यामध्ये पाणी येणे, उचकी लागणे इत्यादी जो त्रास होतो त्याला दुःख असे म्हणतात. खाल्ल्यानंतर जो पश्चाताप होतो त्याला शोक असे म्हणतात. आणि खाण्यामुळे जे रोग उत्पन्न होतात त्यांना आमय असं म्हणतात. वर सांगितलेले कडू, खारट इत्यादी पदार्थ खाल्ल्यामुळे दुःख, शोक व रोग उत्पन्न होतात. म्हणून अशा पदार्थांना दुःख शोकामय प्रदाह असे म्हटले आहे. म्हणून भगवंत त्यांना त्याग करणे योग्य आहे असे सांगतात. अजून एक प्रश्न निर्माण होतो, हे राजस पुरुषांना प्रिय आहे या म्हणण्याचा भावार्थ काय. यावरून भगवंताने असं दाखवलंय की वरील आहार हा राजस आहे, म्हणून ज्यांना अशा प्रकारचा आहार आवडतो म्हणजे गोड वाटतो त्या लोकांना रजोगुणी असे समजावे. यात यामं गतरसं पूति पर्युषितं च यत् उच्छिष्टमपि चामेध्यं भोजनं तामस प्रियम. अर्जुना, जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टी असते, तसेच जे अपवित्रही असते ते भोजन तामसी लोकांना आवडते. प्रश्न निर्माण होतो बघा, प्रहराला याम असे म्हणून यात यामम याचा अर्थ जे भोजन तयार होऊन एक प्रहर लोटला आहे असे न मानता अर्धवट शिजलेले असे का मानले आहे. अर्धवट शिजलेले भोजन असे कोणत्या भोजनाला म्हणतात असा प्रश्न निर्माण होतो. याचं उत्तर आहे का, या श्लोकामध्ये पर्युषितम अशा शिळ्या अन्नास तामस असे म्हटले आहे. यात यामम याचा अर्थ एका प्रहरापूर्वी बनवलेले जेवण असे मानल्यास शिळ्या जेवणाला तामस म्हणणे हे सार्थक होत नाही. कारण जर एका प्रहरापूर्वी तयार केलेले भोजन तामस असेल तर एका रात्रीपूर्वी बनलेलं जेवण तामस आहे हे सहजच सिद्ध होते. त्याला स्वतंत्रपणे तामस म्हणण्याची काय आवश्यकता असा विचार करून येथे यात यामम याचा अर्थ अर्ध कच्चे असा केलेला आहे. अर्धी कच्ची फळे किंवा खाद्यपदार्थ असे त्या पदार्थांना समजावे की जी पूर्णपणे पक्व झालेली नाहीत किंवा जे शिजण्यात कमतरता उरली आहे असे समजावे. पुढचा प्रश्न, गतरसम हे पद कोणत्या भोजनाचं वाचक आहे. उत्तर आहे, अग्नी इत्यादींच्या संयोगामुळे, हवेमुळे किंवा हंगाम संपल्यामुळे अशा प्रकारच्या कारणांनी ज्या रसयुक्त पदार्थांचा रस सुकून गेला असेल, उदाहरणार्थ संत्री, ऊस इत्यादींचा रस सुकून जातो, त्यांना गतरस असे म्हणतात. अजून एक शब्द वापरलाय पूती. हे पद कशा प्रकारच्या भोजनाचं आहे. उत्तर सांगतो, खाण्याच्या ज्या वस्तू स्वभावतः दुर्गंधयुक्त असतील जसे कांदा, लसूण इत्यादी, किंवा ज्या वस्तूंमध्ये एखाद्या क्रियेमुळे दुर्गंध उत्पन्न झाला असेल त्या वस्तूंना पूती असे म्हणतात. पुढे पर्युषितम हे पद कोणत्या भोजनाचं वाचक आहे असा प्रश्न निर्माण होतो. त्याचं उत्तर आहे का, आदल्या दिवशी बनविलेल्या भोजनाला पर्युषित किंवा शिळे असे म्हणतात. रात्र संपल्यामुळे अशा खाद्यपदार्थामध्ये विकृती उत्पन्न होते आणि ते खाल्ल्यामुळे नाना प्रकारचे रोग उत्पन्न होतात. झाडावरून तोडून फार काळ झाल्यामुळे विकार उत्पन्न झालेल्या फळांना शिळे असे समजावे. उच्छिष्ट हे कोणत्या भोजनाचं वाचक आहे. स्वतःचे किंवा दुसऱ्याचे भोजन झाल्यावर उरलेल्या उष्ट्या पदार्थांना उच्छिष्ट असं म्हणतात. अमेध्यम हे पद कोणत्या भोजनाचं वाचक आहे तर बघा, मांस, अंडी इत्यादी हिंसामय वस्तू आणि दारू, ताडी इत्यादी निषिद्ध मादक पदार्थ हे स्वभावतःच अपवित्र होत, अथवा ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या संगदोषामुळे म्हणजे जे पदार्थ अपवित्र वस्तू, स्थान, भांडे किंवा व्यक्तीच्या संयोगामुळे किंवा अन्याय व अधर्म यामुळे मिळवलेल्या असत
धनाने प्राप्त झाल्यामुळे ज्यांच्यामध्ये अपवित्रता आली असेल त्या सर्व पदार्थांना अमेध्य असे म्हणतात. असे पदार्थ देवपूजनामध्ये निषिद्ध मानले आहेत. असे भोजन तामस पुरुषांना आवडते. या म्हणण्याचं तात्पर्य काय आहे, तर याद्वारे भगवंतांनी असं दाखवलं की वरील लक्षणाने युक्त असलेले भोजन हे तामस भोजन होय आणि तामस प्रकृतीच्या माणसांनाच असलेच भोजन आवडते, ही त्यांची ओळख आहे. अशा प्रकारे भोजनाचे 3 भेद सांगून भगवंत आता यज्ञाचे 3 भेद सांगत आहेत. त्यापैकी प्रथम करण्यास योग्य अशा सात्विक यज्ञाची लक्षणं भगवंत सांगतायत 11व्या श्लोकामध्ये. यष्टव्य अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य युज्यते यष्टव्यमेवेति मनस समाधाय स सात्विकः. अर्जुना, जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. आता राजस यज्ञाचे लक्षण सांगतात 12व्या श्लोकामध्ये. अभिसंधाय तु फलम दंभार्थमपि चैव यत् युज्यते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धि राजसम. परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. जो सर्वथा त्याज्य त्या तामस यज्ञाची लक्षणं भगवंत सांगत आहेत. विधिहीनमश्रुष्टान्नम मंत्रहीनमदक्षिणम श्रद्धाविरहितं यज्ञम तामसं परिचक्षते. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रांशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. या श्लोकामध्ये विधिहीनम हे पद कोणत्या यज्ञाचं वाचक आहे? जो यज्ञ शास्त्रविधी रहित असेल किंवा ज्याचे संपादन करण्यात शास्त्रविधीमध्ये त्रुटी असेल किंवा शास्त्रोक्त विधानाची अवहेलना करून जो मन मानेल त्या तऱ्हेने केला असेल त्याला शास्त्रविहीन किंवा शास्त्रहीन असे म्हणतात. असृष्टान्नम हे पद कोणत्या यज्ञाचं वाचक आहे? ज्या यज्ञामध्ये ब्राह्मण भोजन किंवा अन्नदान इत्यादींच्या रूपाने अन्नाचा त्याग केला असेल त्याला असृष्टान्न असं म्हणतात. मंत्रहीनम हे पद कोणत्या यज्ञाचं बोधक आहे? जो यज्ञ शास्त्रोक्त मंत्राने रहित असेल, ज्यामध्ये मंत्राचा प्रयोग झाला नसेल किंवा झाला असला तरी विधिवत झाला नसेल किंवा अवहेलनेमुळे त्रुटी राहिली असेल तर त्याला मंत्रहीनम असे म्हणतात. अदक्षिणम हे पद कोणत्या यज्ञाचं वाचक आहे? ज्या यज्ञामध्ये यज्ञ करणाऱ्यांना तसेच इतर ब्राह्मण समुदायाला दक्षिणा दिली नसेल त्याला अदक्षिणम असे म्हणतात. श्रद्धाविरहित असा कोणता यज्ञ आहे? जो यज्ञ श्रद्धेविना फक्त मान, घमेंड, मोह, दंभ आणि अहंकार इत्यादींच्या प्रेरणेने केला जातो त्याला श्रद्धाविरहित यज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारे 3 तऱ्हेच्या यज्ञांची लक्षणं सांगून आता तपाच्या लक्षणाचं प्रकरण प्रारंभ करीत 4 श्लोकांद्वारे सात्विक तपाचे लक्षण सांगण्यासाठी प्रथमतः शारीरिक तपाचं स्वरूप भगवंत वर्णन करीत आहेत. देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिंसा च शारीरम तप उच्यते. अर्जुना, देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे शारीरिक तप म्हटले जाते. देव, द्विज, गुरु, प्राज्ञ हे शब्द कोणाचे वाचक आहेत आणि यांचं पूजन करणं म्हणजे काय? उत्तर असं आहे. ब्रह्मदेव, महादेव, सूर्य, चंद्र, दुर्गा, अग्नी, वरुण, यम, इंद्र इत्यादी जे शास्त्रोक्त देव आहेत, शास्त्रामध्ये ज्यांच्या पूजेचे विधान आहे त्या सर्वांचा वाचक इथं देव शब्द आलेला आहे. द्विज हा शब्द ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या 3 वर्णाचा वाचक असला तरी येथे फक्त ब्राह्मणांसाठी वापरलेला आहे.
कारण शास्त्रानुसार ब्राह्मण हेच सर्वांना पूज्य होत. गुरु हा शब्द येथे माता पिता आचार्य वृद्ध व आपल्यापेक्षा वर्ण आश्रम आणि वय इत्यादींनी कोणत्याही प्रकारे मोठे असतील त्या सर्वांचा वाचक आलेला आहे. तसेच प्राज्ञ हा शब्द येथे परमेश्वराचे स्वरूप चांगल्या प्रकारे जाणणाऱ्या महात्म्या ज्ञानीपुरुषाचा वाचक आहे. या सर्वांचा यथायोग्य आदर सत्कार करणे, त्यांना नमस्कार करणे, त्यांना दंडवत प्रणाम करणे, त्यांचे चरण प्रक्षालन करणे, त्यांना चंदन पुष्प धूप दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करणे, त्यांची यथायोग्य सेवा करणे आणि त्यांना सुख देण्यासाठी योग्य प्रयत्न करणे इत्यादी म्हणजे त्यांचं पूजन करणे होय. शौचम हे पद कोणत्या शुचितेचे वाचक आहे? तर बघा, शौचम हे पद फक्त शारीरिक शौच याचे वाचक आहे. कारण वाणीच्या शुद्धीचं वर्णन 15व्या श्लोकामध्ये आणि मनाच्या शुद्धीचं वर्णन 16व्या श्लोकामध्ये स्वतंत्रपणे केलेलं आहे. पाणी माती इत्यादींनी हे शरीर स्वच्छ व पवित्र ठेवणं आणि शरीराविषयीच्या सर्व क्रिया या पवित्र असणे म्हणजेच शौच होय. आर्जवम हे पद येतं कशाचं वाचक आहे? तर आर्जव हे पद रुजू मनाचं वाचक आहे. येथे शारीरिक तपाच्या निरूपणासाठी याचं वर्णन केले जात आहे. म्हणून शरीराची ऐट व तोरा इत्यादी वाकडेपणा सोडणे आणि शारीरिक सरळपणा असणे याचं हे पदवाचक आहे. ब्रह्मचर्य याचा भावार्थ काय आहे? ब्रह्मचर्यम हे पद शरीरासंबंधी सर्व प्रकारच्या मैथुनांचा त्याग आणि चांगल्या प्रकारे वीर्य धारण करणे यांचा बोधक आहे. अहिंसा हे पद कशाचं वाचक आहे? शरीराने कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे कधीही जराही त्रास न देणे याचं नाव येथे अहिंसा आहे. या सर्वांना शारीरिक तप म्हणतात. याचं तात्पर्य काय? वरील क्रियामध्ये शरीराचं प्राधान्य म्हणजे त्यांचा शरीराशी विशेष संबंध आहे. तप हे इंद्रियांसह शरीराला त्याच्या सर्व दोषांना नाश करून पवित्र बनवते. म्हणून या सर्वांना शारीरिक तप असं म्हणतात. आता वाणी संबंधी तपाचं स्वरूप भगवंत सांगतायत. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितं च यत् स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते. अर्जुना, जे दुसऱ्याला न बोचणारे प्रिय हितकारक आणि यथार्थ भाषण असते ते, तसेच वेदशास्त्रांचे पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचं तप म्हटले जाते. आता भगवंत मनासंबंधीच्या तपाचं स्वरूप सांगतायत. मन प्रसाद सौम्यत्वम मौनमात्मविनिग्रह भाव संशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. अर्जुना, मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवत चिंतन करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावांची पूर्ण पवित्रता हे मनाचं तप म्हटलेलं आहे. इथं मनप्रसाद याचा भावार्थ काय? मनाची निर्मलता, प्रसन्नता यांना मनप्रसाद म्हणतात. सौम्यत्वम कशाला म्हणतात? वृक्षपणा, जळफळात, हिंसा, प्रतिहिंसा, क्रूरता, निर्दयता इत्यादी तापकारक दोषांपासून पूर्णपणे रहित होऊन मन हे नेहमी शांत आणि सौम्य शीतल असे बनवून राहणे याला सौम्यत्व म्हणतात. मौन पदाचा काय अर्थ आहे? भगवंताचे गुण, प्रभाव, तत्व, स्वरूप, लीला व नाम इत्यादींच्या चिंतनामध्ये, ब्रह्मविचारामध्ये मन हे निरंतर गुंतून राहणे म्हणजेच मौन होय. आत्मविनिग्रह म्हणजे काय? अंतःकरणातील चंचलतेचा पूर्णपणे नाश होऊन ते स्थिर व चांगल्या प्रकारे वश होणे म्हणजेच आत्मविनिग्रह होय. भावशुद्धी कशाला म्हणतात? अंतःकरणातील आसक्ती, द्वेष, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, वैर, घृणा, तिरस्कार, असूया, असहिष्णुता, प्रमाद, व्यर्थ विचार, इष्टविरोध, अनिष्ट चिंतन इत्यादी दुर्भाव हे पूर्णपणे नष्ट होणे आणि त्यांच्या विरोधी असलेले दया, क्षमा, प्रेम, विनय इत्यादी सर्व सद्भाव हे नेहमी विकसित होत राहणे म्हणजेच भावशुद्धी होय. आता भगवंत सात्विक तपाची लक्षणं सांगत आहेत. श्रद्धया परया तप्तम तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः
सात्विकम परिचक्षते. फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेल्यावर सांगितलेल्या तिन्ही प्रकारच्या तपाला सात्विक तप असं म्हणतात. आता राजस तपाची लक्षणं भगवान परमात्मा सांगत आहेत. सत्कारमान पूजार्थम तपोदंभेन चैव यत् क्रियते तदिह प्रोक्तम राजसम चलमध्रुवम. जे तप सत्कार मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठीही स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप येथे राजस तप म्हटलेलं आहे. जे पूर्णतः त्याज्य अशा तामस तपाची लक्षणं भगवंत सांगतायत 19व्या श्लोकामध्ये. मूढग्राहेणात्मनो यत् पीडया क्रियते तपः परस्योत्सादनार्थम वा तत्तामसमुदाहृतम. जे तप मूर्खतापूर्वक हट्टाने मन वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तप तामस म्हटले गेलेले आहे. 3 प्रकारच्या तपाचं लक्षण दाखवून आता दानाचे 3 भेद सांगण्यासाठी प्रथमतः सात्विक दानाचं लक्षण भगवंत सांगता आहेत. दातव्यमिति यद्दानं दीयते नोपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानं सात्विकं स्मृतम. दातव्यम म्हणजे दान देणे हे कर्तव्य आहे या भावनेने जे दान देश काल आणि पात्र मिळाले असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते ते दान सात्विक म्हटले गेलेले आहे. या ठिकाणी 3 शब्द विशेष वापरले आहेत, देश काल आणि पात्र. इथं देश काल हे शब्द कोणत्या देशाचं वाचक आहे तर उत्तर बघा, ज्या देशामध्ये आणि ज्या कालामध्ये ज्या वस्तूंची गरज असेल त्या वस्तूचे दान देऊन सर्वांना यथायोग्य सुख देणे हेच योग्य देश व योग्य काल होत. उदाहरणार्थ ज्या देशामध्ये ज्यावेळी दुर्भिक्ष किंवा दुष्काळ पडला असेल त्यावेळी तेथे जल व अन्न यांचं दान करण्यासाठी तोच देश आणि तीच वेळ योग्य असा देशकाळ आहे. ज्यावेळी ते तीर्थस्थळ असो किंवा पर्वकालही नसो याखेरीज सामान्य परिस्थितीमध्येही कुरुक्षेत्र हरिद्वार मथुरा काशी प्रयाग नैमिषारण्य इत्यादी तीर्थस्थाने आणि ग्रहण पौर्णिमा अमावस्या संक्रांत एकादशी इत्यादीचे जे पुण्यकाल शास्त्रामध्ये दानासाठी प्रशस्त मानलेले आहेत ते योग्य देशकाल आहेतच. या सर्वांचे वाचक येथे देश व काल हे शब्द आहेत. पात्र हा शब्द कशाचा वाचक आहे, ज्याच्याजवळ ज्या ठिकाणी ज्यावेळी ज्या वस्तूचा अभाव असतो तेथे व त्यावेळी त्या वस्तूच्या दानास पात्र आहे. उदाहरणार्थ भुकेलेले तहानलेले नागळे उघडे दरिद्री रोगी आर्त अनाथ आणि भयभीत प्राणी हे अन्न जल वस्त्र निर्वाहासाठी धन औषध आश्वासन आश्रय अभय यांच्या दानासाठी पात्र आहेत. आर्त प्राण्याच्या पात्रतेमध्ये जात देश व काल यांचे कोणतेही बंधन नाही. त्यांची आतुर दशा हीच त्यांच्या पात्रतेची योग्य ओळख होय. याशिवाय जे श्रेष्ठ आचरणाचे विद्वान ब्राह्मण उत्तम ब्रह्मचारी वानप्रस्थ व संन्यासी तसेच सेवाव्रती लोक आहेत त्यांना शास्त्रामध्ये ज्या वस्तूचे दान देणे हे कर्तव्य म्हणून सांगितले आहे ते सर्वजण आपल्या अधिकाराप्रमाणे यथाशक्ती धन इत्यादी सर्व आवश्यक वस्तूंच्या दानास पात्र आहे. आता राजस दानाचे लक्षण भगवान परमात्मा सांगत आहेत. यत्यु प्रत्युपकारार्थम फलमुद्देश्य वा पुनः दीयते च परिक्लिष्टम तद्दानं राजसं स्मृतम. परंतु अर्जुना जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळ
नजरेसमोर ठेवून दिले जाते ते दान राजस म्हटले जाते. फलाच्या उद्देशाने दान देणं म्हणजे काय हो? तर बघा, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा, स्वर्गादी या लोकीच्या अगर परलोकीच्या भोगांच्या प्राप्तीसाठी किंवा रोग इत्यादीच्या निवारणासाठी जी काही एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला दिली जाते ते म्हणजे फलाच्या उद्देशाने दान देणे होय. काही लोक तर एकाच दानामध्ये एकदम अनेक तऱ्हेचे लाभ मिळवू इच्छितात. उदाहरणार्थ, ज्याला दान दिले तो उपकार मानेल आणि वेळेवर चांगल्या वाईट कामासाठी आपला पक्ष घेईल. 2. प्रसिद्धी मिळेल, त्यामुळे प्रतिष्ठा वाढेल आणि सन्मान मिळेल. 3. वर्तमानपत्रात नाव छापून आल्यामुळे लोक फार मोठा श्रीमंत माणूस असे समजतील आणि त्यामुळे व्यापारामध्ये कित्येक प्रकारच्या सवलती मिळतील आणि जास्तीत जास्त धन मिळवता येईल. 4. चांगली संपत्ती झाल्यामुळे, चांगली प्रसिद्धी झाल्यामुळे मुलामुलींचे संबंध चांगल्या घराण्याशी होऊ शकतील आणि त्यामुळे कित्येक स्वार्थ साधतील. शास्त्राप्रमाणे परलोकामध्ये सुद्धा दानाचे कित्येक पट उत्तमोत्तम फळ मिळेलच. अशा प्रकारच्या भावनांमुळे दानाचे महत्त्व मनुष्य फारच कमी करून टाकतो. आता भगवंत तामस दानाची लक्षणं सांगतायत 22व्या श्लोकामध्ये. अदेशकाले यद्दानम पात्रेभ्यश्च दीयते असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम्. अर्जुना, जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते ते दान तामस म्हटले गेले आहे. सत्काराविना दिल्या जाणाऱ्या दानाचं स्वरूप काय आहे? उत्तर असं: दान घेण्यासाठी आलेल्या अधिकारी पुरुषाचा आदर न करता, म्हणजे यथायोग्य अभिवादन, कुशालीचे प्रश्न, प्रिय भाषण व आसन इत्यादींद्वारे सन्मान न करता जे दान वृक्ष रूपाने दिले जाते ते दान सत्काराविना दिलेले होय. तिरस्काराने दिलेले दान कोणते आहे? तर 2-4 गोष्टी सुनावून, कडू बोलून, धमकी देऊन, पुन्हा न येण्याचे कठोर सूचना देऊन, टिंगल करून किंवा इतर कोणत्याही प्रकारे वचन, शरीर, संकेत यांच्याद्वारे अपमानित करून जे दान दिले जाते ते तिरस्काराने दिलेले दान होय. दानासाठी अयोग्य देशकाल कोणता आहे आणि त्यामध्ये दिलेले दान हे तामसदान का आहे? तर जो देशकाल व दानासाठी उपयुक्त नाही, म्हणजे ज्या देशकालामध्ये दान देणे हे आवश्यक नाही किंवा जेथे दान देण्याचा शास्त्रामध्ये निषेध केलेला आहे, उदाहरणार्थ म्लेच्छांच्या देशात गोदान करणे किंवा ग्रहण कालामध्ये कन्यादान देणे इत्यादी, हे देश व काल दानासाठी अयोग्य आहेत आणि त्यांच्यामध्ये दिलेले दान हे दात्याला नरकाचे भागीदार बनविते, म्हणून ते तामस होय. दानासाठी अपात्र कोण आहे आणि त्याला दान देणे हे तामस का आहे? तर ज्या मनुष्यांना दान देण्याची गरज नाही, तसेच ज्यांना दान देण्याचा शास्त्रामध्ये निषेध केला आहे, उदाहरणार्थ धर्मध्वजी, पाखंडी, कपटवेशधारी, हिंसा करणारा, दुसऱ्यांची निंदा करणारा, दुसऱ्याची उपजीविका नष्ट करून आपला स्वार्थ साधण्यामध्ये तत्पर असलेला, खोटा विनय दाखवणारा, मद्य, मांस इत्यादी अभक्ष्य वस्तू भक्षण करणारा, चोरी, व्यभिचार इत्यादी नीच कर्मे करणारा, ठक, जुगारी आणि नास्तिक हे सर्व दानासाठी अपात्र आहेत. त्यांना दिलेले दान हे व्यर्थ जाणारे आणि दात्याला नरकात घेऊन जाणारे असते, म्हणून हे तामस होय. इथे भुकेलेल्या, तहानलेल्या, रोगी, आर्त मनुष्यांना अन्न, वस्त्र आणि औषध इत्यादी देण्याचा कोणताही निषेध समजू नये. अशा प्रकारे सात्विक यज्ञ, तप, दान आणि संपादन करण्यास योग्य आहे असे सांगण्याच्या उद्देशाने, तसेच राजस तामस हे त्याज्य आहे हे सांगण्याच्या उद्देशाने त्या सर्वांचे 3 भेद केले. आता ते सात्विक यज्ञ, दान, तप हे उपादेय काय आहेत, भगवंतांशी त्याचा संबंध काय व त्या सात्विक यज्ञ, तप, दान यामध्येच
उणीव झाल्यास त्याची पूर्तता कशा प्रकारे होते हे सर्व सांगण्यासाठी पुढील प्रकरण प्रारंभ केलं जात आहे. हरिः ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविध स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिता पुरा. हरिः ओम तत्सत इति अशी 3 प्रकारच्या सच्चिदानंद घन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीचा आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेलेले आहेत. परमेश्वराच्या वरील ओम तत्सत या 3 नामांचा यज्ञ, दान, तप इत्यादींबरोबर काय संबंध आहे अशी जिज्ञासा वाटल्यामुळे प्रथमतः त्या ओम या प्रयोगाची गोष्ट भगवंत सांगत आहेत. तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदान तपक्रिया प्रवर्तन्ते विधानोक्तास सततं ब्रह्मवादिनाम. अर्जुना, वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. अशा प्रकारे ओंकाराच्या प्रयोगाविषयी सांगून आता परमेश्वराच्या तत् या नावाने प्रयोगाचे वर्णन भगवंत करीत आहेत. तदित्यनभिसंधाय फलं यज्ञ तपक्रिया दानक्रियाश विविधा क्रियन्ते मोक्षकांक्षिभिः. तत् या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहेत. या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केले जातात. अशा प्रकारे तत् या नावाचं प्रयोगासंबंधी सांगून आता परमेश्वराच्या सत या नावाच्या प्रयोगाबद्दल पुढील 2 श्लोकामध्ये सांगितले जात आहे. सद्भावे साधुभावे च सदित्ये तत्प्रयुज्यते प्रशस्ते कर्मणे तथा सच्छब्द पार्थ युज्यते. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था, उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. यज्ञे तपसी दाने च स्थिती सदिति चोच्यते कर्म चैव तदर्थेयं सदित्येवाभिधीयते. तसेच यज्ञ, तप आणि दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाच सत असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटले जाते. अशा प्रकारे श्रद्धेने केल्या जाणाऱ्या शास्त्रविहित अशा यज्ञ, तप, दान इत्यादी कर्माचं महत्त्व सांगितलं. ते ऐकून अशी जिज्ञासा वाटते की जी शास्त्रविहित अशी यज्ञादी कर्मे श्रद्धेविना केली जातात त्यांचं फळ काय, यावर भगवंत या अध्यायाचा उपसंहार करीत म्हणतायत. अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह. अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, श्रद्धेशिवाय दिलेले दान, श्रद्धेशिवाय केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात. हरिः ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम 17ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.